मोदी चाय बेचा मगर देश ने बेचा, वो सबका गरीब का अन्नदाता है। आमच्याकडे मोदी येणार आहेत म्हणून आमचं भाग्य खुललं, हेच आपल्याला खूप मोठा आनंद आहे। हा, आपल्या कुंभारीचं भाग्य खुलले आहे। मोदी आपल्या भागामध्ये आले, ते आपल्या मोदीचं सगळ्याचं कुंभारीचे मी सगळ्याचा हात जोडून सांगतो, सगळा मोदीला अभिमान आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या सोलापूर दौऱ्यावरती येणार आहेत। सोलापुरातल्या कुंभारी या गावामध्ये असलेल्या रे नगर या गृह प्रकल्पाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। जे लाभार्थी आहेत 30,000 लाभार्थ्यांपैकी 15,000 लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये घरं जी आहेत, घरांची चाव्या ज्या आहेत त्या दिल्या जाणार आहेत आणि त्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू आहे। आणि कुंभारी हे संपूर्ण गाव जे आहे ते आत्ता पूर्णपणे सजलेलं आहे। आपण या ठिकाणी बघताय पोलिसांच्या वतीनं जी प्रात्यक्षिक आहेत ते प्रात्यक्षिक या ठिकाणी केले जात आहेत। पोलीस जे आहेत ते ताफा घेऊन जे आहे ते कशा पद्धतीनं पंतप्रधानांचा ताफा गावामध्ये येईल आणि हेलिपॅडपासून ते गावापर्यंत जाण्यासाठी कशा पद्धतीनं ताफा रन होईल याचं प्रात्यक्षिक देखील पोलिसांकडनं केलं जातं। आपण या ठिकाणी बघताय संपूर्ण गावामध्ये अशाच पद्धतीचं वातावरण आपल्याला मिळालं। ग्रामस्थांमध्ये नेमक्या भावना काय आहेत ते देखील आपण जाणून घेऊयात, कारण सर्वसामान्य ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत। काका, देशाचे पंतप्रधान येतात तुमच्याकडे उद्या? हा, येणार आहेत। किती आनंद आहे, काय उत्साह आहे? एकदम आनंद आहे घरकुल अल्पसंख्यासाठी आणि चांगलं व्हायला काम। तर स्थानिक नेते देखील आहेत। दादा, किती उत्साह आहे? देशाचे पंतप्रधान तुमच्या गावात येणार आहेत? भरपूर उत्साह आहे, सध्याला आनंदाचं वातावरण आहे। रेनगरसारखं मोठं प्रकल्प आपल्या गावात झाल्याबद्दल गावकरी भरपूर खुश आहेत। सध्याला जास्तीत जास्त लोकांचं सभेसाठी जाण्याची तयारी भरपूर झालेली आहे। सर्वजण उद्या सभेच्या ठिकाणी पोहोचणार आहेत, मोदीचं मोठ्या प्रमाणे स्वागत करणार आहेत कुंभारी गावकऱ्यांनी सगळे। तुम्ही कसं स्वागत करणार गावकरी म्हणून? गावकरी म्हणून आम्ही आता तरी तिथून आले तर बी आम्ही सर्वजण बॅनरबाजी हे करून सध्याला पूर्ण तयारी केलेली आहे। गावकरी तिथं स्वागतासाठी बी नियोजन चाललेलं आहे, त्यात बी आपल्याला टाईम भेटलं तर आनंदाची गोष्ट आहे। भरपूर उत्साह आहे सध्या लोकांमध्ये। कसं पंतप्रधान यायला लागलेत गावात? वळसंगचं साहेब, बरं, मोदी साहेबांच्या स्वागतासाठी आलो आहे। तुम्ही वळसंगवर नाही आलात त्या? वळसंगवरून आलो साहेब। आज उद्या येणार तुम्ही, आजच येऊन राहिले? हा, 3 दिवस इथंच आहे मी। अच्छा, हा, 3 दिवस इथंच ग्रामपंचायत क्लार्क आहे। अच्छा, 3 दिवस तुम्ही इथं राहणार, उद्या त्यांची सभा ऐकून जाणार। हा, लोक जे आहेत ते आजूबाजूच्या गावातून देखील आलेले आहेत। दादा, तरुण आहे तू, मतदान केलं काय? केलंय। आता काय देशाचे पंतप्रधान यायला लागलेत गावात? चांगलंच आहे त्यांच्यासाठी। आपले मोदी साहेब येणार आहेत म्हणजे आपले त्याच्या विकासासाठी सगळं। अजून 15,000 काहीतरी घरकुल, ते चांगलं आहे। साहेबांचं मोठं उत्सवाने आम्ही स्वागत करू मोदी साहेबांचं। दादा म्हणून काय समस्या आहेत, पंतप्रधानांनी काय सोडवलं पाहिजे असं वाटतं या सगळ्यांना? ते सध्या तर सगळे व्यवस्थित, आता देशाच्या पंतप्रधान आहेत म्हणलं सगळे व्यवस्थित चालू आहे, त्यांचं काम सगळ्या याच्यानं चालू आहे। बघा, हे सगळे कुंभारीतले ग्रामस्थ आहेत, गावकरी आहेत। काका, देशाचे पंतप्रधान यायला लागले तुमच्या गावामध्ये? काय मला माहित नाही बाबा। माहित नाही? कोण यायला लागले माहित नाही तुमच्या गावात? मग तयारी कसली चालू आहे? तयारी ते मोदी केलंय। मोदीचे नाहीत ना? बरं, मग बघायला जायचं की नाही मोदींना? हा, येतो येतो। किती वाजता जायचं सकाळी? आता हा, किती वाजता जाऊन बसायचंय? ते 12-1ला। 12-1ला। तयारी कशी चालू आहे गावात, सांगा जरा? गावात 8 वाजता चालू असतं। काय काय केलं गावात आता? ते सगळे व्यवस्थित केलं। काका, तुमचं जाणार कधी जाणार बघायला? नाही, ते 7-8 दिवस त्यांचं सुरूच आहे। ते साहेब येणार आहे, ते मोदी साहेब, तिथं सगळं तयारी, आमचं बी स्वागत आहे त्यांच्याकडं, त्यांची येऊ दे। पहिल्यांदाच तुमच्या गावामध्ये असं पंतप्रधान यायला लागलं वाटतं? याच्या आधी कुठले पंतप्रधान आले नाहीत ना? आलं होतं नाही ते काय मनमोहन मनमोहन सिंग, त्यांनी आलं होतं ते दवाखान्यामध्ये इथं। ते घरकुल त्यांच्यासाठी झालं, चांगलं व्यवस्थित केलं, ते सगळं देश चांगलं केलं। ते मी गाव आमचं काय आहे त्यांचं पुढं काय जात होतं। छोटंसं गाव आहे, सोलापूर शहरापासून अगदी जवळ आहे आणि कदाचित एकमेव गाव असेल जिथं देशाचे 2 पंतप्रधान जे आहेत ते येऊन गेलेले आहेत। याच्या आधी पंतप्रधान मनमोहन सिंग जे आहेत ते याच परिसरात असलेल्या गोदुताई विडी घरकुलचं उद्घाटन करण्यासाठी आलेले होते आणि त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते येणार आहेत। त्यामुळं गावकऱ्यांमध्ये उत्सुकता असणं साहजिकच आहे आणि पंतप्रधानांना बघता यावं यासाठी पंतप्रधान येणार देशाचे। हा, उद्या येणार आहेत। उत्सुक आहे की नाही तुम्ही बघायला? जास्त आहे, मोदी साहेबांसाठी जास्त आहे। अच्छा, हो, याच्या आधी एक पंतप्रधान येऊन गेले तुमच्या गावात, बरोबर?
काय मला माहीत नाही, पण मी मोदी साहेबांसाठी तर इथं आलो आहे. अच्छा हां, त्यांच्यासाठीच आलो आहे. अच्छा काय काय केलं मोदी साहेबांनी आता? दिसत आहे ना, सांगण्यासारखं काय, डोळ्याला तर दिसतं आपल्याला. अच्छा हां, आता ते दिल्लीत बसून ते काय करते ते सोलापूरहून पण पोचत आहे. बरं. ते बसते दिल्लीत, तर तिथनं काय केलं की सोलापूरहून पण पोचत आहे. तर खेडेगाव आहे, तर शहरापासून थोडं कुंभारी थोडं 10 किलोमीटरचं अंतर आहे. त्यामुळे आता बघायला तुम्ही interest हां, म्हणजे मला डोळ्यात पाणी आलेलं आहे मोदी साहेबांचं नाव काढल्यामुळे. आणि त्यांचं मी भक्त म्हणू शकतो तुम्ही मला. अच्छा एवढं फॅन का असणार कारण काय? कसं आता 70 वर्षात जे प्रधानमंत्री झाले आणि आत्ताचे जे प्रधानमंत्री आहेत या 9 वर्षा काळात मला वाटतं हे जर चांगलेच आहेत. अत्यंत तुम्ही भाऊकच झाला, डोळ्यात पाणी आलं तुमच्या. चालायचं. चांगलं म्हणा. जेव्हा ते पहिली वेळा प्रचारला आलते 9 एप्रिल 2014 ओम मैदानवर आलते. ऑगस्ट 2014. हां, ओम मैदानवर आलते सिद्धेश्वर मंदिरपाशी. मग तिथनं त्याला फॉलोअप करत आता तेव्हाही गेलात तुम्ही? हां, त्याच्यानंतर 2019 जानेवारी तेव्हा बी गेलो मी. तेव्हा बी होता. हो, आता बी जाणार. हां, उद्या आता सकाळी 11 वाजता सगळं कार्यक्रम आहे. मी 10 ते 8 वाजेपर्यंत येतो पूर्ण फॅमिलीला घेऊन. अच्छा त्याला बघणार. देवपुरुष आहेत ते, देवासारखं आहेत आपलं. तर एवढं दुसरं काय आपलं काही नाही. होय काका, कोण यायला लागलं गावात? गावात कोण यायला लागलं माहितीये का? खिलाडी माता त्यांना मराठी येत नाही. हा, तुम्हाला माहितीये कोण येणार आहे गावात? काय पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. अच्छा किती उत्सुक आहात तुम्ही आता बघायला? हा, उत्सुकात साहेब. कशी तयारी केली आहे गावकऱ्यांनी सांगा जरा. आहे गावातले मिळून सगळेजण, ग्रामपंचायत म्हणा आणि आडमास्तर साहेब म्हणा आणि सोलापूरचे सगळं आमदार आणि नगरसेवक लोक सगळ्यांचं तयारी आहेत. अच्छा त्यामुळे तुम्हाला आता तुम्ही मोदींना बघायला जाणार आहात का? हां, काय आम्हाला सोडत नाही, काय नाही साहेब. सोडलं नाही तर त्यांनी आल्याबद्दल आम्ही धन्यवाद मागतो मोदी साहेब आले. हे सगळे कुंभारीतले ग्रामस्थ आहेत. जसं मी म्हणालो की याच्या आधीही पंतप्रधान मनमोहन सिंग ज्यावेळेस होते तत्कालीन, ते या ठिकाणी आलेले होते, याच गावात आले होते. आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा दुसरे पंतप्रधान म्हणून या गावात येणारे नरेंद्र मोदी असतील आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी हे ग्रामस्थ उत्सुक आहेत. आणि आपल्या भावना या ठिकाणी ते ABP माझासमोर व्यक्त करतात. कॅमेरा पर्सन युकाल दिसा, आफ्ताब शेख, ABP माझा, सोलापूर. कुंभारीतले आणखी काही ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत जे इथलं तलाठी कार्यालय तिथं कट्ट्यांवरती बसलेले आहेत. देशाचे पंतप्रधान तुमच्या कार्यालयात तुमच्या गावात येणार आहेत? देशाचं पंतप्रधान गावात येणार, त्यामुळे ते स्वागतला बसलं होतं. आणि कचरा पिचरा सगळे कर्मचारी सगळे गळ करतात. सगळे काम चालू आहेत, आता सगळं साफसफाई चालू आहे. तेवढं गावकरी म्हणून किती आनंद आहे तुम्हाला? लय चांगलं, लय आनंद झाला. आता घरकुलचं ते उद्घाटन सगळं आहे, त्यामुळे आमचं लय आनंद होऊन आला आहे. त्यामुळे काय सांगायचं नाही, ते आनंद सांगायला येत नाही, तेवढा आनंद झाला. याच्या आधी तुमच्या गावात एकदा पंतप्रधान येऊन गेले की मनमोहन सिंग? हां, येऊन गेलो ते. हे दुसरे पंतप्रधान तुमच्या गावात येणार? हां, बरोबर आहे की. हे एकमेव गाव असेल तुमचं ज्याच्यात 2 पंतप्रधान येऊन गेले? माझ्या एकमेव गावचं आहे आमचं. हो, लकी आहे तुम्ही. हो, लकी आहे. हा? मग आता सकाळी जाणार की नाही बघायला सभेला? जाणार आहे की. किती उत्सुक आहे तुम्हाला? आता कोण कोण जाणार घरातले, काय काय कसं जाणार? सगळेजण जाणार बघायला. होय का पंतप्रधान यायला लागले देशातले? आपले पंतप्रधान साहेब आलेले आहेत, त्यांचं स्वागत करत आहे. आणि आम्ही कर्मचारी, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी कचरा वगैरे साफसफाई करण्यासाठी, त्यांच्या स्वागतासाठी आम्ही सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व इतर पदाधिकारी त्यांच्या स्वागतासाठी आम्ही उत्सुक आहोत. तुम्ही ग्रामपंचायत कर्मचारी आहात का? काय काम करता? आम्ही पाणी पुरवठा कर्मचारी आहे, कोण ग्रामपंचायत झाडूवाले आहे, कोण गटरवाले आहे, कोण इतर ऑपरेटर आहे. सर्व ग्रामपंचायत कर्मचारी इतर. कधीपासून काम करता तुम्ही आता? आम्ही गेली 10 वर्षापासून इथं ग्रामपंचायतमध्ये काम करतोय. आज 2-3 दिवस झाला आम्हाला इथं मोदी साहेबांच्या स्वागतासाठी बोलवलेलं आहे. आणि आम्ही त्यांच्या स्वागतासाठी इथं सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामसेवक, इतर अधिकारी, सर्व पदाधिकारी इथं उपस्थिती आहेत. त्याबद्दल मी धन्यवाद. मोदींचं स्वागत करण्यासाठी मी म्हणालो की सगळे ग्रामस्थ जे आहेत ते उत्सुक आहेत आणि स्वागत करण्यासाठी जे आहेत उत्सुक आहेत. आणि मोदी आपल्या देशात येत आहेत, त्यामुळं अर्थातच त्यांच्यामध्ये ती उत्सुकता जी आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कुंभारीतले सगळे ग्रामस्थ जे आहेत ते अतिशय उत्सुक आहेत पंतप्रधानांचं स्वागत करण्यासाठी. गावातले छोटे छोटे कॅन्टीन देखील या ठिकाणी चर्चा रंगते, त्या ठिकाणी पंतप्रधान येणार आहेत म्हणून. आणि अर्थात स्वाभाविक इथले ग्राहक देखील वाढले असणार आहेत. हो मावशी, ग्राहक वाढलेत का? हा, वाढलेत सर. कशामुळं? हे आपलं पंतप्रधान आपला मोदी साहेब
आपल्या भागामध्ये कुंभारमध्ये यायला ते यांच्यामुळं माझं कॅन्टीनची जरा शोभा बी वाढले, गिरेक बी खूप व्हायला ते. सगळ्या डिपार्टमेंट असू दे, काय बी असू दे, कर्मचारी असू दे, सगळ्यालाच मी सोयीस्कर करावलो. मग त्यांना सगळ्याला जेवण वगैरे पाणी वगैरे माझ्याकडनं हे करावलो. किती आनंद तुम्हाला मोदी येतात? खूप खूप आहे आनंद. माझं मोदीचं मी स्वतःचा फॅन आहे. अरे वा, बघा त्यांनी हे पेपर आणि ते पेपरचं कापून लावलं. हां, पेपरमध्ये कापून माझ्या मोदीचा फोटो लावलो. राम मंदिरचं त्याने अजून उद्घाटन करणार आहे 22 तारखेला. राम मंदिराचं उद्घाटन होण्याच्या आधी ते तुमच्या इथं रेनगरचं उद्घाटन. हां, आपल्या कुंभारीच्या भाग्य खुलले आहे. मोदी आपल्या भागामध्ये आले ते. आपल्या मोदीचं सगळ्याचं कुंभारीचे मी सगळ्याचा हात जोडून सांगतो, सगळा मोदीला अभिमान्य आहे. मावशी इकडे 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 तुम्ही काय इमोशनल झालात तुम्ही? इकडे या, इकडे बघा काय झालं सांगा. चालेल, काय झालं सांगा, कशासाठी इमोशनल झालात तुम्ही? नाही नाही नाही, आमच्याकडे मोदी येणार आहेत म्हणून आमचं भाग्य खुललं, हेच आपल्याला खूप मोठा आनंद आहे. त्याच्यामुळे तो डोळ्यात पाणी आलंय. आनंद किती आहे, आपल्या देशाचे पंतप्रधान येत आहेत म्हणून त्यांच्याकडं डोळ्यात अश्रू आलेले आहेत. ते मोदीचे स्वतः इतके फॅन आहेत की त्यांनी स्वतः पेपरमधला एक कटिंग काढून जे आहे ते लावलेलं, राम मंदिराचा फोटो लावलेले आहेत. आणि अजूनही त्यांच्या डोळ्यात आपण या ठिकाणी बघताय की अश्रू जे आहेत ते आलेले आहेत. आणि ते आनंद अश्रू असतील कदाचित पंतप्रधान येत आहेत म्हणून. आणि हां, बरं सांगा. हां, मोदी चाह बेचा मगर देश ने बेचा, वो सबका गरीब का अन्नदाता है. म्हणजे हा उत्साह आहे या सगळ्या सर्वसामान्य लोकांचा. आणि देशाचे पंतप्रधान उद्या या कुंभारी गावामध्ये येणार आहेत. याच्या आधी पहिले पंतप्रधान या गावामध्ये येणार आहे म्हणून मनमोहन सिंग होते आणि दुसरे पंतप्रधान आता नरेंद्र मोदी येत आहेत. आणि त्यांच्या स्वागतासाठी हे सगळे ग्रामस्थ जे आहेत ते अतिशय उत्सुक आहेत. कॅमेरा पर्सन अयूब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.